नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। अक्षय हा खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो, आई काय हा मूर्खपणा आहे, काय हा मुलीनं केला आहे। त्यावेळेला तिथे शशिकांत येतो आणि शशिकांत म्हणतो, अक्षय अरे चिल, जस्ट प्रँक आहे तो, जान्हवी कशी प्रँक करते तसंच तिनेही केलाय, एवढी हायपर व्हायची तुला काही गरजच नाही। हे शशिकांतचं बोलणं ऐकून अक्षय हा रूम मध्ये निघून जातो आणि रेवाचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो। सगळे रूम मध्ये गेल्यानंतर आई आजी म्हणतात, रेवा कसं केलंस हे आणि कसं काय सुचलं तुला, हे कसं केलं कसं सुचलं याच्यावर माझ्याकडे उत्तर नाहीये, पण मला जे जाणून घ्यायचं होतं ते आता मी जाणून घेतलेलं आहे। आता मला समजलेलं आहे की अक्षयला खूप माझी काळजी आहे। त्यावर आजी आईला आता समजतं हा रेवाने केलेला मुद्दा मेक डाव होता। आता इकडे रूम मध्ये अक्षय चिडलेला असतो तेव्हा रमा त्याला समजवते। अक्षय म्हणतो, रमा तुझ्या मैत्रिणीला इथे राहण्याचा काही सुद्धा अधिकार नाही, तिला म्हणाव बॅग भर आणि निघून जा। याच्यावर रमा समजवते आणि अक्षयला म्हणते, अहो गोष्टी नॉर्मल होतील, तुम्ही नका काळजी करू। याच्यावरती अक्षय म्हणतो, मला काहीही बोलायचं नाहीये, तू ना तुझ्या मैत्रिणीची बाजू घेऊ नकोस, आपल्या घरामध्ये काय चाललंय कळतंय का तुला, तुझी ही मैत्रीण अशी करते, आजी आईला मारते, ती जान्हवी वहिनी अशी वागते, घरामध्ये अशा सर्व गोष्टी घडत आहेत, म्हणून सगळ्यांनी गप्प बसायचं का। याच्यावरती रमा म्हणते, अहो तुम्ही जरा शांत व्हा की। इथे मात्र अक्षय शांत व्हायला तयार नसतो, तो म्हणतो अजिबात नाही, ह्या घरामधलं वातावरण कधीच सुधारणार नाही, तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता तू जा आणि तुझ्या मैत्रिणीला सांग की या घरातून बाहेर हो, असं म्हणत आता इकडे अक्षय खूप चिडलेला असतो। रेवा इकडे खूप आनंदी झालेली असते आणि ती आरशात बघत म्हणत असते, मी आज खूप खुश आहे आणि मला कळलेलं आहे अक्षयला मी किती महत्वाचे आहे ते, आणि अक्षयचं माझ्यावरती प्रेम आहे। त्यावर आजी आई म्हणतात की तुला समजलं आहे ना की तू या घरासाठी योग्य आहेस, ते तूच अक्षयची बायको बनण्याचे लायकीचे आहे। त्यावर रेवा म्हणते, मग रमाचं काय। आई आजी म्हणतात, हे बघ आपण रमाला काही वाळीत नाही टाकणार, आपण तिचं दुसरीकडे लग्न लावून देऊ, तिला हवेल तेवढा पैसा देऊ। त्यावर शशिकांत म्हणतो, रेवा आपल्याकडे खूप पैसे आहेत, तू काही काळजी करू नकोस, आपण तिला पैसे देऊन टाकू। असं सर्व बोलणं चालू असताना आता रमा दारात येऊन उभा राहते। रमाला सर्वजण बघतात आणि सर्वजण गप्प बसतात। त्यावर रमा म्हणते, मला ना रेवा सोबत बोलायचं आहे। आई आजी रमाला म्हणतात, तिची मनस्थिती बरी नाही, तू बघितलंस ना आता अक्षय किती तिला बोलला ते, अजून तू काही बोलून तिला त्रास देऊ नकोस। यावरती रमा म्हणते, मला खूप महत्वाचं बोलायचं आहे। त्यावेळेला रेवा म्हणते, आजी असू देत, मी बोलते तिच्याशी। आणि आता इथे शशिकांत आणि आयाजी दोघेही बाहेर जातात। रमा रेवाला म्हणत असते, अगं रेवा तू का अशी वागलीस, तुझ्या वागण्याचा परिणाम किती भयंकर झाला असता माहित आहे ना तुला, हे म्हणत होते। असं म्हणून रमा आता गप्प बसते। अक्षयनी रमाला सांगितलेलं असतं की रेवाला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ, हेच सांगायला रमा आलेली असते, पण आई आजीचं बोलणं तिला आठवतं, तिची मनस्थिती सध्या नाजूक आहे आणि तिला काही सुद्धा बोलू नकोस, आणि रमा गप्प बसते। त्यावर रेवा म्हणते, बोल ना, तू काय बोलणार होतीस मला। यावरती रमा म्हणते, रेवा तू अशी का वागलीस, तुझ्यामुळे माझ्या काळजाचा ठोका चुकला होता, तुला कळतंय ना, अशी जीवघेणी माझ्या करत जाऊ नकोस। याच्यावर रेवा रमाला सॉरी बोलते आणि मी ह्याच्या पुढे असं करणार नाही। रमा तिला जवळ घेते आणि म्हणते, तू झोप, पण असं काही परत करू नकोस। असं म्हणून रमा तिथून निघून जाते आणि रेवाला विजयाचा आनंद झालेला असतो। इकडे आता रमा रूम मध्ये आल्यावरती अक्षय म्हणतो, काय झालं, बोल ना, बोललीस का तू तिला। त्यावर रमा म्हणते, नाही मी काही बोलली नाही, तुम्ही ऐकून तरी घ्या। त्यावर अक्षय म्हणतो, तुझ्यामुळेच हे सर्व घडलेलं आहे, तूच तिला डोक्यावर चढवून ठेवलेली आहे। रमा म्हणते, अहो शांत व्हा, घरातील वातावरण शांत राहील याचा जरा विचार करा की। त्यावर अक्षय म्हणतो, आपल्या घरातलं वातावरण शांत शक्यच नाही, जोपर्यंत अशा बायका आपल्या घरात आहेत ना तोपर्यंत आपल्या घरातलं वातावरण हे शांत राहणारच नाही। ती जान्हवी वहिनी तुला जंगलामध्ये सोडून आली, आजी आईवरती हात उगारते, ही रेवा असा प्रकार करते, ह्या असेपर्यंत आपल्या घरामध्ये शांती येणार नाही। मी जाऊन सांगू का रेवा आणि जान्हवी वहिनीला।
चला घराच्या बाहेर, रमा म्हणते. असं बोलून काही सोल्युशन निघणार नाही. शांतपणे सोल्युशन काढूया, वेगळ्या पद्धतीने त्यांची चूक त्यांना समजून देऊयात. याच्यावरती अक्षय म्हणतो त्यांना वेगळी पद्धत काहीही कळणार नाही. रमा म्हणते त्यांना त्यांची चूक ही दाखवून द्यायची आणि चुकीची पद्धत वापरायचीही नाही. त्यावर अक्षय म्हणतो माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे. रमा म्हणते मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. त्यावर अक्षय म्हणतो ठीक आहे, मग तू माझा प्लॅन नीट समजून घे. मी तुला जे काही सांगतो आहे ते नीट ऐकून घे. आता अक्षयचा खूप छान प्लॅन असतो आणि रमाला तो समजतो. रमाला म्हणतो मला तुझी यामध्ये मदत हवी आहे. रमा अक्षयला म्हणते तुम्ही लहानपणी खूप खोडकर असणार आहे, तुमच्या मस्त्या लहानपणी खूप असणार आहेत, म्हणूनच तुम्हाला आता असा प्लॅन सुचला. त्यावर अक्षय म्हणतो मला फक्त तुझी साथ हवी आहे. आता रमा आणि अक्षय भन्नाट प्लॅन करून जान्हवीला धडा शिकवायचं ठरवतात. अक्षय आणि रमा खाली येतात. जान्हवी मोबाईल घेऊन बसलेली असते. अक्षयचा प्लॅन चालू होतो आणि अक्षय रमाला म्हणतो हे बघ, संडे इलाइट ह्या हॉटेलचं तिकीट मिळालेलं आहे. ह्या तिकीटमध्ये खालते फ्री आणि फ्री मसाज भेटणार आहे आणि सगळंच फ्री आहे. त्यावर रमा म्हणते मग मी काय करू? अक्षय रमाला म्हणतो मग तू इथे जा आणि हे कुपन वापर. रमा म्हणते मग तुम्ही हे कुपन वापरा ना. त्यावर अक्षय म्हणतो एकाच माणसासाठी आहे आणि मी तुला जा म्हणतोय ना. रमा म्हणते नाही मला हे जमणार नाही. अक्षय म्हणतो ठीक आहे, मग मी हे कुपन फाडून टाकतो. हे सर्व प्रकार जान्हवी ही ऐकत असते. जान्हवी म्हणते नको मग मला दे ना. त्यावर अक्षय म्हणतो तुला देईल, पण एका अटीवरती. तुला रमाला सॉरी म्हणावं लागेल. त्यावर आता जान्हवी म्हणते रमाला सॉरी म्हणायचं म्हणजे तिच्या जीवावरती येतं. आणि जान्हवी म्हणते मी आणि रमाला सॉरी? मला नको माझं कुपन. आणि असं म्हणून ती पुन्हा एकदा तिच्या जागेवरती बसते. त्यावेळेला रमा म्हणते आता ह्या कुपनचं काय कराल? अक्षय म्हणतो आपण हे कोणाला तरी देऊया. तेवढ्यात तिथे अभि येतो आणि म्हणतो काय रे, काय आहे हातात? आता अभिला डोळा मारत अक्षय सत्य परिस्थिती अभिला सांगू लागतो आणि म्हणतो अरे हे कुपन आहे संडे इलाइट हॉटेलचं आणि हे फ्री कुपन आहे. तिथे स्पा, मसाज आणि काही खाईल ते सगळं फ्री मध्ये आहे. अभि म्हणतो मी जातो. त्यावर अक्षय म्हणतो तुला साडी नेसून जावं लागेल, कारण ते लेडीज साठी फ्री कुपन आहे. त्यावर अभि म्हणतो मोठी आईला सांगतो, तिला पण एक दिवस कामातून आराम मिळेलच की. आता मात्र जान्हवी गडबडते आणि म्हणते कशाला मोठ्या आईला कशाला? मी इथे आहे की, मी जाते ना. याच्यावरती रमा आता विचार करत बसते आणि आता जान्हवी जायला तयार होते. अक्षय अभिला म्हणतो नाही मला हिला कुपन द्यायचंच नाहीये. याच्यावरती जान्हवी म्हणते मी काय केलंय? त्यावर अक्षय म्हणतो तू रमाला सॉरी म्हण आणि जा. आता जान्हवीच्या जीवावर आलेलं असतं, पण तिला ते कुपनही सोडायचं नसतं. अखेर रमाला सॉरी म्हणून जान्हवी पुन्हा एकदा तिकडून जायला निघते. आता हा सगळा प्लॅन अक्षयचा असतो, कुपन वगैरे काहीच नसतं. आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षयने केलेला हा प्रँक असतो जान्हवीला तोंडावरती पाडण्यासाठी. कारण रमाला लांब सोडल्यावर जंगलामध्ये तिची जी अवस्था झाली, तिला धडा शिकवण्यासाठी जान्हवीला हा प्लॅन केलेला असतो. जान्हवी त्या हॉटेलला जाते. अभि, अक्षय, रमा पंजाबी ड्रेस घालून त्या हॉटेलमध्ये आलेली असतात. रमा खूप छान दिसत असते आणि ती जान्हवीच्या समोरच्या सीटवर बसते. जान्हवी एकटी न जाता तिनं तिच्या मैत्रिणीला बोलवलेलं असतं. फ्री कुपन आहे तर मैत्रीण पण एन्जॉय करल असं मैत्रिणीला ती म्हणत असते. अभि इकडे आता अक्षयला सांगत असतो जान्हवी वहिनी एकीची नाही तर आता दोघींची भांडी घासणार आहेत. यावर रमा ही गालातल्या गालामध्ये हसत असते आणि जान्हवीला धडा शिकवण्यासाठी रमा, अभि आणि अक्षय यांनी खूप मोठा प्रँक केलेला असतो. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.